तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की लवकरच म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर केली जाणार आहे। त्या संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून आपण अपडेट पाहतोय, अनेक दिवसापासून एक जण कमेंट्स करतायत की सर नेमकं खरंच लॉटरी येणार आहे किंवा नाही। तर मित्रांनो, आपण पूर्वी म्हाडातून सांगण्यात आलेलं होतं की जवळजवळ 5,000 घरांची लॉटरी काढू, परंतु त्याचे काही बदल करण्यात आलेले असून फक्त 2,500 घरांची लॉटरी आता कुठेतरी काढण्याचं नियोजन असल्याचं आम्हाला समजलेलं आहे। ही जी काही घरे आहेत मित्रांनो, ही विक्रोळी कन्नमानगर या ठिकाणी असणार आहेत, प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी असणार आहेत, मागाटणे बोरिवली या ठिकाणी असणार आहेत। त्याशिवाय जे मागील शिल्लक घरे आहेत किंवा जे त्याला आपण विखुरलेल्या सदनिका आहेत त्याही काही प्रमाणे तिथे आपल्याला मिळणार आहेत या लॉटरीमध्ये। आणि म्हणून जी काही म्हाडाची आता नवीन लॉटरी येणार आहे, मुंबईची लॉटरी, कारण मागच्या वर्षी लॉटरी आली नव्हती पण यावर्षी आता ही लॉटरी येणार आहे। 2,500 घरांची लॉटरी येणार आहे मित्रांनो। ह्याची जाहिरात मार्चच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या वीकमध्ये प्रसिद्ध केली जाईल असं कुठेतरी अपडेट मिळालेलं आहे। आणि म्हणून आता नवी मुंबईकरांसाठी म्हाडाची लॉटरी, म्हाडाच्या माध्यमातून मुंबईमध्ये घरे घेण्याची नक्की संधी प्राप्त होणार आहे। आणि यासाठी मित्रांनो आवश्यक बाबी ज्या काही असतात त्या तुम्ही कंप्लीट करून ठेवा। तुम्हाला यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट किंवा IT रिटर्न लागणार आहे, त्याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉपरली व्हेरीफाय करून ठेवा, जेणेकरून वेळेवर तुमची धावपळ होणार नाही। यासाठी जे काय अनामत रक्कम आहे ती अनामत रक्कम सुद्धा बऱ्याच प्रमाणात असणार आहे, म्हणजे EWS साठी 25,000, LIG साठी 50,000, MIG साठी 75 आणि याच्यासाठी 1 लाख अशी कुठेतरी ही अनामत रक्कम असू शकते। आणि म्हणून लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या लॉटरीच्या संदर्भातले सगळे डिटेल आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आणि म्हणून तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून म्हाडा सिडको लॉटरी संदर्भातले सगळे अपडेट हे